हेलो 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 मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्ही आम्ही अनुभवतो आहे इथे आजच्या रात्रीमध्ये ही आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो आहे ही शेवटची लढत निघण आहे गुन्हा लागत सूर्य उंगवू लागा काय झाला पहिलाच बॉल वरती इथे कनिया बॉल भोले बॉल नॉर्मल मिळतात तुम्ही शेली पुढे बॉल गावाला उठलं का काय सांगायचं डॉट पास मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळाला यावेळेस मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि तिथे मात्र बघता या बॉलवरती धावा एकंदरीत आपण पाहू शकाल 2 धावा तेऱ्या भाई आमचा तेऱ्या भाई यावेळेस काय फटका आहे फटक्यामध्ये ताकद नसावे बॉलला पडवलं इथे सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार एक चांगला फटका यावेळी देखील फुलारेचा बॉल अजून एक तडाखा यावेळी देखील बेकार नाही म्हणताना पाहिलीचा म्हणता हा देखील बॉल सीमारेषा दबाव येतील 4 एक अप्रतिम फटका यावेळी देखील अजून एक तडाखा इथे घडला काय भयानक कारगिरी सासू सुनेची आयटम कुणाची सकाळी दात घसताना षटकार ते शेटला झाले शेट तू राहू दे बेटिया यामध्ये देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न असून एक बॉल सीमारेषेचा भेद घेत असताना शेवटच्या मोमेंटला बॉलला मात्र इथे अडवलं गेलंय इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल तोपर्यंत धावा फुलका गर्दी खेळाडूंना विचारा तुम्हाला लाईटचा काही इफेक्ट फलंदाज खेळाडू लाईटचा इफेक्ट संघाच्या धावा फलकावरती 19 धावा फलकावरती आहे सध्या आपण पाहतो धाव फलकावरती एक चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळते टीम कोणते टीम पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये 19 धावा फलकावरती आले गेले आता मात्र षटक क्रमांक 2 इथे आपल्याला पाहायला मिळाले अक्षय गोलंदाजी मार्गावरती तयार होईल
अक्षय तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी स्ट्राइक एन मध्ये आपण पाहू शकाल अविनाश या वेळेस आपण पाहू शकाल अविनाश चला मात्र स्ट्राइक एन वरती मजबूत कामगिरी राहिली 6 चेंडूचा सामना 19 धाब्यांवरती खेळतोय रट्टा मारला जरा कसपटला काय सांगायचं आहे भयानक कार्यक्रम काय 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 एक नंबर थ्रो काय सांगायचं इथे मात्र आपण पाहू शकाल आता मात्र 2 धावा फलकावरती 21 धावा फलकावरती सोडल्या गेल्या या वेळेस आपण पाहू शकाल इथे देखील बॉल सीमारेषा पार होत असताना पुन्हा एकदा धावाचा पुढे येऊन इथे फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक इथे मात्र बॉल खाली डाऊन बेकार कार्यक्रम नो हलिंग नो डुलिंग जागीत पांग करीन फलंदाज लोक उठली पार एकंदरीत आपण पाहू शकाल विकेट आली गेली हल्दीला जाऊन आलेला माणूस तसाच असा चिनभिन झालेला असत हो इथं मॅच मध्ये आपल्याला रंगतदार पाहायला मिळेल शंका नाहीये गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती इथे देखील फटका पोचला गेलाय क्षेत्राचे बॉल खाली आला गेलाय इथे देखील कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये कमबॅक करणार आंबेरपाडा टीम साठी हे षटक म्हणावं लागेल लागोपाठचा धक्का क्रमांक 2 विकेट गोलंदाज होईल बाद जाऊया मॅच कडे गोलंदाज तयार होतोय यावेळी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटकोस कोल्हे टीम मध्ये परंतु बॉलला मात्र पाठवलं सीमारेषा पार धाबाची 4 चौकार चांगलं संगीत आमच्या डीजे रामदासच्या माध्यमातून ऐकायला मिळालं सकाळी म्हणून तुला पुरा नाव सांगितलं नाही तर रामूच आणला असता 29 धावा प्रचंड वेग विकेट कीपरच्या डोक्यावरून आरती उसळी बॉल मात्र निघून चलाय 22च्या सरपात इथे मात्र धावा मिळतील 4 हा येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार
धावा फलकावरती आहेत 33 धावा. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेवटचं षटक हातासाठी कुमार जो मात्र इथे गोलंदाजी ट्रॅक मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल ते मात्र पाहणं फार इम्पॉर्टंट राहील. यावेळेस हो फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस फंबल झालं. एकदा वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न तिथे मात्र फलंदाज होईल बाद. विकेट ओ यू टी गॉन. विकेट चौतीस धावा. यावेळी देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुर्बळ आहे. सचिन बॉल पर्यंत पोहोचता इथे मात्र आपण पाहू शकाल त्या मात्र आपण 2 धावा पहा. आज आपण पाहतोय 30/3/2024 या स्पर्धेची चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मात्र निश्चित यावेळेस देखील नशिबाचा चौकार मिळत असताना धावा मिळतील 4 अशा धावा दाफुलकावरती 40 पहा. माऊली 11 बोरीचीवाडी आणि सिद्धिविनायक काराव सामना क्रमांक पहिला आजच्या रात्रीमधला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच बॅटमॅन का यस माऊली 11 बोरीचीवाडी आणि सिद्धिविनायक काराव दोन्ही टीमला विनंती आहे 6:30 वाजता रिपोर्टिंग करणं अनिवार्य राहील. आपण उशिराने आला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. तुम्ही म्हणाल दोन्ही टीम उशिराने आला 5 षटकांची लढत आहे 4.5 षटकांची लढत खेळावी लागेल. 3च षटकांची आयोजकांच्या माध्यमातून विनंती आली 6:30च्या टायमाच्या व्यतिरिक्त आपण जर 7 वाजता आला तर तुम्हाला 3 षटकांची लढत खेळावी लागेल. दुसरा सामना बहनोली ब आणि त्यांच्या विरुद्ध वारेचीवाडी. आपल्याला आपल्या दिलेल्या वेळेनुसार पहिला सामन्याच्या मीटिंग मध्ये उपस्थित राहायचं आहे याची नोंद घ्यायची आहे आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला देखील पेनल्टी घ्यावी लागेल. ओ इथे घडलं काय? काशी केली वनवासी केली नशिबी तुमच्या कशी काय 7:30 आली? 20-25 ज्या ना 20-25 काय सांगायचं आहे. ही आता जी धाव घेतलेली धाव काउंट केली जाणार नाही. 3 धावा. त्यानंतर रेग्युलर पोल मधला पहिला सामना आपण पाहतो पौंजे आणि त्यांच्या विरुद्ध एसपी साखरपाडा. अगदी पहा ज्या पद्धतीने तुम्हाला टाइम सांगितले जात आहेत तुम्हाला जोर आपल्या टाइमामध्ये उपस्थित राहायचं आहे. अगदी जर पाहिला तर 8 वाजता हा सामना बरोबर सुरू होईल रेग्युलर पोलचा आणि इथे गुटेवाडी पौंजे आणि त्यांच्या विरुद्ध एसपी साखरपाडा. दुसरा सामना आपण पाहू शकाल मेस्करवाडी आणि टीम भागुचीवाडी. तिसरा सामना गोरेगाव आणि लोभेवाडी. चौथा सामना कासगाव नाना आणि बहनोली किशोर आणि त्यानंतर शेवटचा सामना सावरोली व शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध ममदापूर. सर्व संघांना विनंती आहे कारण की आता आम्ही 6:45 वाजलेले आहे. 6:45 का वाजलेले आहे तर टीम मुळे वाजलेले आहे. दररोज आम्ही 4:15 ला इथून खऱ्या अर्थाने सर्व सेटअप बंद करून खऱ्या अर्थाने घरी निघून जातोय. आज 7 वाजलेले आहेत ते कशामुळे? टीम मुळे. त्यामुळे आजचा दिवस आम्ही सहन केला. आजची रात्र सहन केली परंतु येणारी रात्र सहन करणार नाहीये याची मात्र नोंद घ्यायची आहे. आणि येताना जे सर्व टीमांना विनंती आहे इथे 100 रुपये देखील कमी घेतले जाणार नाहीये. टॉस करण्या अगोदर आपली प्रवेश फी घेऊनच येणे. इथे टॉस केल्यानंतर तुमचा 15-20 मिनिटं अर्धा तास तुमची कुहेडी सोडवाय आम्हाला टाइम नाही. आज कुहेडी सोडून आमची धन झाली. सकाळची 8 वाजलं तो परत कुहेडीच होती.
याची नोंद घ्या. 100 रुपयाला रट्ट्याला 10,000 कमी, रोख बाय ठोक 1.25 रुपया दंड. आणि कमिटीचा निर्णय राहील. आपण जर कमिटीपर्यंत वाद विवाद केला न खेळता तुम्हाला बाद केलं जाईल. आतापर्यंत आम्ही 3 टीम बाद केल्या. अजून जर आपण वाद विवाद केला तर इथे बाद व्हावं लागेल. त्यामुळे कुठल्याही टीमला मात्र विनंती आहे आपण आपला नियम फॉलो करायचे. 47 धाब्याची गरज आहे आंबेरपाडा टीमला. याची वही तर दिवसा या मी असं सांगतोय तोंडात तू जाग्यावर करू परत का आता नाही इलाज आहे. आपण पाहू शकाल टेस्ट आणि बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट त्याच्यापेक्षा सुंदर ज्यांचा आपण पाहिला वडापावचा स्टॉल तो टेबल पुसायचा राहून गेलाय तो पुसून घ्या. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्या टेबलची मी चर्चा करतो आमचे मोहन शेंडे ज्यांच्या मालकीचा हा टेबल तो तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात मिळणार नाहीये. अगदी फक्त पिंपरोली गावामध्ये मिळेल. पहा खूप नाजूक आहे आणि टिचकून टावली आणि कचकन हाणली अशा चुका मारलेल्या आहेत त्याला. आणि निश्चित आता ते जो टेबल आपण पाहिला त्या टेबलचे मालक आता मात्र स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. हे पहा अंगठेवाले बोलो बाकी एकंदरीत जरूर आपण पाहतोय. निश्चित चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी जर दाखल झाली सचिन आणि त्याच्या साथीला संकेत ही सलामीची जोडी दाखल झाली. विजयासाठी 47 धाब्यांची गरज आहे. गावाले आला का तुम्ही जरूर त्या सांगा. इथे मात्र चिया बिया काय जर आणता आली होय तर टीम वाल्याला नाही पण 47 धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक घालण्यासाठी आपण पाहू शकाल रोशनला महत्वपूर्ण मॅच इथे अगदी आपण पाहतो. या महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वाची कामगिरी कशा प्रकारची केली जाईल ते मात्र फार इम्पॉर्टंट राहील. इथे मॅचला होते सुरुवात डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू प्रथम आउट आहे. तुला ऐका आला का मुळीयत होईल खालत बसून हो नाही तर कुइलो आहे आम्हाला. एकंदरीत पॅनल्टी लागेल. मुळीयत म्हणजे पॅनल्टी हो. एकंदरीत आपण पाहतोय इथे डॉट चेंडू आला गेला पहिला आणि निश्चित अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू इथे मात्र डावाचा डॉट आला गेलाय. स्ट्राईक केले होते पुन्हा एकदा सचिनला आपण पाहू शकाल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शतकच्या बॉल खाली डाऊन द ग्राउंड. ओ तो कंचा आजो नाचतो का रे डेंजर भारी गडी तसा आहे ना तू कुइलो आहे जळून गेली विकेट 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 आज ₹5 भाडा आहे. कोणाला नाचाय नाही याचा वाटलं लगेच नाही उचलून फक्त ₹5.25 रुपये. यस काय सांगायचं आहे. आणि कोट भेटत आता कुंदे गावात जा तिकडे भेटल ₹3.25 रुपये. एकंदरीत आपण पाहू शकाल पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडूवरती विकेट. इथे मात्र आता पाहावं लागेल
यावेळेस मात्र अमरनाथ फटका घेण्याचा प्रयत्न, शत्रक्षकाचे प्रयत्न अफाट राहिले, एक सिंगल घेतली गेली, एकच आणि इथे मात्र आता एका धाबीच्या मदतीने अंबरपाडा टीमचं संघाचं खाते इथे मात्र ओपन होत असताना पाहायला मिळालं। इथे आपण पाहू शकाल रोशन आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, एक महत्त्वाची विकेट, एक धावा फलकावरती ऍड केली गेली, महत्त्वाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली या 3 चेंडू मध्ये। चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोशन तयार होईल, स्ट्रायकिंग सलामीचा फलंदाज जो मात्र नॉन स्ट्रायकिंग होता आपण पाहत होतो तो संकेतला मात्र आता आपण पाहू शकाल फलंदाज तयार अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चित अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा फील आणि फील मात्र पंचाने स्वीकारल्या, इथे मात्र एलबी 4 ची विकेट आणि इथे मात्र तिसरा पंचांची मागणी। पण कारण याला फक्त याकूस टीमा, कारण आम्हाला नाही झाले बोलता बोलता डोळ वडकता, हंपरचा काय सांगायचंय इथे जरूर एकदा फलकावरती घेतली जाते। इथे मात्र लाईन खराब, हा फाईट बॉल चुकीचा चेंडू आणि कुणाला स्वस्तामध्ये ड्रोन जर पाहिजे असेल तर आमच्या धीरजशी संपर्क साधा, फक्त शेंबाडात गावसाहेब इथे जरूर आपण पाहतोय फाईट बॉल आला, 3 धावा फलकावरती आहेत। सध्या जर पाहिला निश्चित तरुणाईमध्ये म्हातारपण केसांना आले, त्यांच्या हेच दुःख वाटतं। यावेळेस मात्र निश्चित पुन्हा एक चांगला चेंडू हाताळला जातोय, इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। आता मात्र निश्चित 5 चेंडू टाकले गेले, 3 धावा फलकावरती आहेत। शेवटचा बॉल इथून पुढे शिल्लक असेल या षटकामध्ये गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती यावेळेस मात्र अमरच्या पाठवरचा मोठा फटका, शेवटच्या बॉलवरती टोकला, दन 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 षटकार 9 धावा। आता समीकरण पाहायला मिळणार आहे आपल्याला, शेवटचे 12 चेंडू 38 धावा बनवायचे आहेत। क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं, फक्त आत्मविश्वास तुमचा फार महत्त्वाचा आहे आणि तो आत्मविश्वास इथून पुढे आता आंबेरपाडा टीमच्या फलंदाजाला जपणं हा फार महत्त्वाचा आहे। कुंदे टीमनं पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली, गोलंदाज तयार। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू हवेत, क्षेत्राचे बॉल खाली आला गेलाय, झेल मात्र जमिनीला दान गेलाय, एक धाव इथे मात्र कंप्लीट होईल आणि या एका धावेच्या मध्ये आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती 10 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि निश्चित अगदी आपण पाहतोय पिंपरोली गावचा बकासूर ज्यांचं पुन्हा एकदा शुभ आगमन झालं, घरी जाऊन तोंड धुवून आले। या इथे 11 चेंडू आणि 37 धावा आणि रेकॉर्ड आहे त्याचा, कारण की अगदी आपण पाहतोय महाराष्ट्राचे अनमान शान बकासूर बैलगाडा प्रेमींच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा बैल, अगदी आपण पाहतोय महादेवाचा नंदी आणि इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे मात्र पिंपळोली गावाचा हा खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय बकासूर। कौतुक करावं लागेल, घरी गेला फक्त तोंड झाडला आणि शाळेत चालला, कौतुक आहे तुझं। 11 चेंडू 11 चेंडू 36 ची गरज असताना फर्स्ट गेअर टाकत असताना फटकन रिव्हर्स गेअर पडला
आणि इथे मात्र गिअर बॉक्सला प्रॉब्लेम आला, चेंडू रिलीज करण्या अगोदर सावरला गेला, कुठल्याही प्रकारची जी मात्र आपण पाहिली इथे चेंडू रिलीज केला नाही. यावेळेस मात्र इथे मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॉल मात्र बॉडी लाईनच्या जवळ मुसाने देऊन निघून चाललाय, पण बॉल सीमारेषी अपार, इथे मात्र ठोकलाय अमरच्या बॅटवरनं खणखणीत चौकार. आवश्यकता इथे मात्र अमरचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजावरती अतिराजे गाजवले जात आहे. अमरनं खऱ्या अर्थाने चौकार ठोकलाय. आता येणारा चेंडू यावेळी देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रशिकाला अड्डीमधून बॉल पर्यंत पोहोचला गेला, एक धाव घेतली गेली आणि एकच धाव. अगदी आपण पाहतो जरूर आमचे डीजे रामू आहेत, कदाचित जर पाहिला जरूर संगीत ऐकायला मिळेल, परंतु आमचे कॅमेरामनला जर पाहिला मित्रांनो अगोदरच्या दिवसाचं जेवण केलंय, अगोदरच्या रात्रीचा जेवण केलंय आणि दुसऱ्या दिवसाचं जेवण देखील मागतोय. सूर्य उगवला बाबा. यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, त्यात सोडण्याचा प्रयत्न, शतकच्या बॉल मागे आलाय, तोपर्यंत बॉल मात्र यावेळी निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र एक क्लास, हा मात्र निघून चालाय चौकार. कॅमेरामॅन देवा तुझ्यासाठी आरडे देते. 8 चेंडू 27 ची गरज, 8 चेंडू 27 ची गरज आहे. एक फटका खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्रशिकाला दिले बेडूक चालू फिल्डिंग आणि इथे मात्र दुसरीचा प्रयत्न, इथे मात्र थोडंसं फोकस, तोपर्यंत 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र मॅच मध्ये रंगत आली गेली, शेवटचे बॉल शिल्लक आहे, 7 आणि धावेची गरज आहे 25. 7 बॉल 25 ची गरज. 7 चेंडू 25 धावेची गरज आहे. या बॉल वरती एखादा षटकार आला तर शेवटच्या मोमेंट मध्ये मॅच मध्ये रंगत येईल, यात काही मात्र शंका नाही. आज जर पाहिला एका साईडला कल्याण तालुका तर एका साईडला कर्जत तालुका, अशा पद्धतीने आपण पाहतो ही लढत. आणि इथे शेवटच्या बॉल वरती जो षटकार हवा होता त्या षटकाराने खऱ्या अर्थाने शेवटच्या बॉलचं स्वागत केलं, ठोकला षटकार. मॅच मध्ये रंगत आली गेली आहे, शेवटचे बॉल शिल्लक आहे 6 आणि धावेची आवश्यकता आहे 19. विजय रामू अगदी आपण पाहू शकाल 68 प्रेक्षक वर्ग आताही या मॅचचा आनंद घेत आहेत. कौतुक करावं लागेल या YouTube लाईव्ह प्रेक्षक मायबापांचा. 19 धावेची गरज आहे, 6 चेंडू 19 धावा. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. अमर लांगी संघाचा तारणा यावेळेस स्ट्रायकिंग वरती, तर गोलंदाजी मार्ग आपण पाहू शकाल. गोलंदाज करण तयार होतो. 6 चेंडू 19 ची गरज, 6 चेंडू 19 धावेची गरज असताना इथे मात्र हा चेंडू डॉट आला गेलाय. आता मात्र शेवटचे बॉल शिल्लक आहेत, 5 आणि धावेची गरज आहे 19. पाहावं लागेल, 5 चेंडू 19 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय.
इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रन नाही रे बाबा, नाही रे नाही. स्ट्राइक सोडणं अपेक्षित आहे, स्पर्धेचा रूल्स नियम आहे. शेवटचे 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. आजची रात्र तर गेली, आता रात्र नाही सांगायला लागणार, आजचा दिवस कोण गाजवणार. आणि इथे लागलेला हा बॉल देखील कमालीचा बॉल पाहायला मिळाला, तो म्हणजे तिथे आपण पाहतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू 3 चेंडू 19, 3 षटकार आले तर 18. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, म्हणजे आता पाहावं लागेल, पाहावं लागेल काही होऊ शकतं. इथे षटकारांची अतिशबाजी करावी लागेल अमरला. आता मात्र येणारा चेंडू सीमारेषा बाहेर पाठवणं फार महत्वाचं राहील. आणि इथे मात्र हा चेंडू देखील इथे आला गेला, तो म्हणजे डॉट. शेवटचे 2 चेंडू 19 आपण पाहू शकाल स्क्रीन वरती. खऱ्या अर्थाच्या गोलंदाजाची चर्चा आपण पाहिली आजच्या रात्रीमध्ये. ज्या गोलंदाजाने इम्प्रेस करणारी गोलंदाजी केली आहे, निश्चित अगदी करणला आपण पाहतोय कमालीची कामगिरी राहिली आहे कुंडे टीम साठी आजच्या रात्रीमध्ये. या खेळाडूची कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने संघामध्ये जागा निर्माण करून पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने संघासाठी महत्त्वाची कामगिरी करणार इथे करण दाखवलं. 2 चेंडू 19, 2 चेंडू 19 ची गरज असताना फटका इथे फसला गेलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक विकेट गोलंदाज होतोय. विकेट प्रयत्न, परंतु इथे मात्र आजची रात्र गाजवली कुंदे क्रिकेट संघानं. हार्डलक टीम आंबेरपाडा. चला सेकंड करून घ्या, जल्लोष नंतर सेकंड क्रिकेट मध्ये फार महत्वाचं आहे. सेकंड जर आपण करणं विसरले तर आपल्याला फायनल मध्ये देखील पेनल्टी घ्यावी लागेल. आणि बेल्स घेऊन या पंच.